ऑपरेशन टायगरवरून आता मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली। आमच्याकडे कोणताही प्रस्ताव नाही असं शिरसाटांनी म्हटलंय। ठाकरेंचे खासदार काय करतात त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाहीये असं शिरसाटांनी सुनावलंय। आमच्याशी वैयक्तिक चर्चा झाली नाही अशी माहिती सुद्धा शिरसाट यांनी दिली आहे। बघा, ठाकरेच्या उभाटामध्ये काय चाललंय याच्याशी आमचा काही संबंध नाही। त्यांनी बैठक बोलवली, काही खासदार उपस्थित राहिले, काही खासदार व्हीसीच्या मार्फत उपस्थित होते, हे त्यांनीच पत्रकाराला सांगितलेले। आम्ही त्याच्यावर कोणतेही भाष्य केलेलं नाही, करणार नाही ना आमच्याकडे तसा कोणताही प्रस्ताव सुद्धा नाही। म्हणून अंतर्गत असलेली बंडाळी, त्यांच्या अंतर्गत असलेला विरोध एकमेकांना, त्याचा तो परिणाम आहे। तर ऑपरेशन टायगर हे सुरूच असतं असं प्रताप सरनाईकांनी म्हटलं। फक्त नगरसेवक, खासदार, आमदारांचा प्रवेश होणं म्हणजे टायगर ऑपरेशन नाही, सर्वसामान्य कार्यकर्ता येणं हे देखील ऑपरेशन टायगर आहे असं सरनाईक यांनी म्हटलेलं आहे। पुढे काय होईल काही सांगता येत नाही। ठाकरेंच्या खासदारांनी तसा विचार केला तर आम्ही विचार करू असं सरनाईकांनी म्हटलेलं आहे। वर्धापन आणि पक्षप्रवेश असं एकत्रित करून चालणार नाही असं सरनाईक यांचं विधान आहे। गेल्या 6 महिन्यापासून वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून त्या चर्चा चालू आहेत। ऑपरेशन टायगर हे 365 दिवस 24 तास एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये चालू असतं। त्यामुळे खासदार प्रवेश घेणं किंवा आमदाराचा प्रवेश घेणं किंवा महापौराचा प्रवेश घेणं किंवा नगराध्यक्षाचा प्रवेश घेणं किंवा नगरसेवकांचा प्रवेश घेणं म्हणजे ऑपरेशन टायगर असं नाही। सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा जेव्हा प्रवेश दिला जातो, जेव्हा त्यांच्या पक्षामध्ये त्यांची कोंडी होते आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये आपल्याला कुठेतरी न्याय मिळतो, ही भावना जेव्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना होते तेव्हा ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ते कार्यकर्ते हे शिवसेनेमध्ये प्रवेश करत असतात। त्यांना ज्या पक्षामध्ये जर आवडत नसेल किंवा असं वाटत असेल की नाही ह्या पक्षामध्ये आपली कोंडी होते, तर आमचे दरवाजे खुले आहेत असं आम्ही सांगितलेलं आहे। भविष्यामध्ये काय होईल हे आता सांगता येणार नाही, परंतु त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या नेतृत्वावर जर लोक विश्वास ठेवत नसेल, लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले खासदार किंवा आमदार विश्वास ठेवत नसेल आणि त्यांना जर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये जर यायचं असेल तर आमचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत। शेवटी स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारी ही लोक सगळं आहे। त्यामुळे पहिला उठाव झाला तर आम्ही असा काही दिवस बघून वगैरे उठाव केला नव्हता। त्यामुळे वर्धापन दिनाचा आणि कुठल्याही पक्षप्रवेशाचा हा काही विषय एकत्रितपणे करून चालणार नाही। ह्या चर्चा होत राहतात। तर पुढची महत्वाची बातमी आपण पाहूयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगरवर बोलणं टाळलेलं आहे। कॅबिनेट बैठकीला शिंदे मंत्रालयामध्ये आले असता माध्यमांनी ऑपरेशन टायगरबाबत प्रतिक्रिया विचारली, मात्र एकनाथ शिंदे कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून गेले। सर, ऑपरेशन टाइगर चल रहा है, एक माइक सुना 5। सर, ऑपरेशन टाइगर चल रहा है, एक माइक सुना 5। सर, ऑपरेशन टाइगर चल रहा है, एक माइक। तर ऑपरेशन टायगरच्या चर्चांवरून खासदार अरविंद सावंतांनी आता घणाघाती टीका केली। ऑपरेशन टायगरच्या चर्चा हास्यास्पद असल्याचं अरविंद सावंत यांनी म्हटलं। टायगर आधी शिल्लक आहेत का बघा असं सावंत यांनी म्हटलंय। त्यांच्या टायगरचे दात काढले तसं अरविंद सावंत यांनी म्हटलेलं आहे। मला हास्यास्पद नाही वाटत का तुम्हाला? कोण कृपाळ तो म्हणी? त्याची स्वतःची त्याच्या पक्षात काय किंमत आहे? गल्लीतलं पोमेरियन काहीतरी भ्याव केलं तर त्याला धरता का तुम्ही? मुळात असं आहे, टायगर म्हणायला आधी टायगर शिल्लक आहे का बघा त्यांच्यातला तो। दात काढलेले वाघ ते तिथे जाऊन तिकडे गृहमंत्र्याच्या पायावर डोकं ठेवणारी लोक दिसत, लाचार झाले दिल्ली पुढे ती माणसं दात हे अशा प्रकारच्या वल्गना करतात, तेव्हा मला तुमच्या सगळ्यांचं आश्चर्य वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।